नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशन सुद्धा इथे आलेलं आहे। फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। यामध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही भरती कुठल्या जिल्ह्यामध्ये निघालेली आहे आणि बघा, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून येता किंवा कुठल्या महानगरपालिकामध्ये येता। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यातील व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून येता। बघा, अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। किती जागा आहेत, कोण अर्ज करू शकतो आणि बघा इथे कुठल्या कुठल्या पदासाठी माहिती आहे। बघा, ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि ही 11 महिन्याच्या कंत्राटी म्हणजे 11 महिन्यासाठी ही कंत्राटी असणार आहे। कंत्राटी स्वरूपाची ही भरती असणार आहे। त्यानंतर जर तुम्ही तुमचा कार्यकाल सुद्धा इथे वाढू शकतो। 11 महिने स्टार्टिंगला 11 महिने असतो, त्यानंतर परत 11 महिन्यानंतर वाढू शकतो किंवा नाही, असं सुद्धा इथे आहे। बघा, इथे कंत्राटी स्वरूपाची भरती आहे आणि 11 महिन्यांनी तुमचा 11 महिन्याचा कालावधी असणार आहे आणि त्यानंतर परत सुद्धा इथे 11 महिन्यांनी परत तुमचं कार्यकाल वाढू शकतो। त्यानंतर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातील जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी नांदेड अंतर्गत इथे भरती होणार आहे। 29 जून 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, ही कंत्राटी स्वरूपाची इथे भरती आहे आणि संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे। बघा, कुठल्या कुठल्या पदासाठी माहिती आहे ती मी संपूर्ण सांगणार आहे। बघा, इथे फार्मासिस्टसाठी सुद्धा भरती आहे आणि नर्ससाठी सुद्धा इथे भरती आहे। तर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। बघा, पीडियाट्रिशियन यांच्यासाठी एक जागा आहे आणि MD पीडियाट्रिशियन असेल किंवा DCH आणि DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अनुभव तुम्हाला इथे लागणार नाही आहे। 18 ते 69 वर्षापर्यंत तुम्ही असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला बघा सॅलरी किती मिळणार आहे, 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इथे पीडियाट्रिशियनसाठी एक जागा आहे, ऑप्थॉमॉलॉजिस्टसाठी एक आणि ENT सर्जनसाठी एक जागा आहे, असं इथे आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 3 जागा आहेत, NTB साठी एक, VJA साठी एक आणि ST साठी एक। अशा पद्धतीने 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। एज्युकेशन तुम्हाला बघा, पीडियाट्रिशियनसाठी MD पीडियाट्रिशियन लागणार आहे, ऑप्थॉमॉलॉजिस्टसाठी MS ऑप्थॉमॉलॉजिस्ट लागणार आहे, ENT सर्जनसाठी MS ENT इथे लागणार आहे। मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। MBBS उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि MBBS उमेदवार जर मिळाले नाहीत तर BMS उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। आणि तुम्हाला इथे MBBS उमेदवारासाठी एज काय लागणार आहे, 18 ते 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि BMS उमेदवारासाठी 18 ते 64 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर MBBS स्टुडंटसाठी तुम्हाला इथे 60,000 रुपये वेतन राहणार आहे आणि BMS साठी तुम्हाला इथे वेतन किती राहणार आहे, 25,000 प्लस 15,000 PBI मिळणार आहे। त्यानंतर बघा, जागा किती आहे, तिथे 11 जागांसाठी भरती होणार आहे। किती? 11। कुठल्या पदासाठी तर मेडिकल ऑफिसर या पदासाठी इथे 11 जागांसाठी भरती होणार आहे। ST साठी 3 जागा असणार आहेत, VJA साठी एक आहे, NTD साठी एक आहे, SCBC साठी एक आहे, OBC साठी 2 आहेत, SCBC साठी एक आहे, ओपनसाठी 2, असं टोटल 11 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा, फार्मासिस्ट या पदासाठी सुद्धा इथे भरती होणार आहे आणि इथे 2 जागा आहेत। त्यामध्ये तुम्हाला 12th सायन्स 12वी असणं गरजेचं आहे आणि डिप्लोमा किंवा D फार्मसी किंवा B फार्मसी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 18 ते 64 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला 17,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। ST साठी एक, OBC साठी एक, टोटल 2 जागा तुम्हाला इथे असणार आहेत। त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत। डायलिसिस टेक्निशियन 12th सायन्स डिप्लोमा डायलिसिस टेक्नॉलॉजी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 18 ते 64 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला इथे फी लागणार आहे। SC साठी ही जागा आहे।
फिमेल स्टाफ नर्स यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. किती 23 जागांसाठी इथे भरती होणार आहे. त्यामध्ये मेल स्टाफ नर्ससाठी 3 जागा असणार आहेत आणि फिमेलसाठी 23 जागा असणार आहेत. कुठं तर नांदेड जिल्ह्यामध्ये हे जागा आहेत. तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा. ज्यांचं GNM किंवा BSc नर्सिंग झालेले असतील ते स्टुडंट्स इथे अर्ज करू शकतात. 18 ते 64 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे आणि तुम्हाला 23 जागा असणार आहेत. म्हणजे 23 जागा फिमेल स्टाफ नर्स आणि 3 जागा हे मेल स्टाफ नर्ससाठी असणार आहेत. त्याच्यामध्ये बघा फिमेल स्टाफ नर्ससाठी कुठल्या कॅटेगरीसाठी जागा आहेत. SC साठी 1 आहे, NTD साठी 3 आहेत, SBC साठी 2 आहेत, OBC साठी 13 आहेत, SC BC साठी 3 आहेत, ओपनसाठी 1 आहे. टोटल 23 जागांसाठी इथे भरती होणार आहे. त्यानंतर मेल स्टाफ नर्स यांच्यासाठी 3 जागा आहेत. त्याच्यामध्ये SC साठी 1, VJA साठी 1 आणि ओपनसाठी 1 असं टोटल 3 जागा इथे असणार आहेत. त्यानंतर सायकॅट्रिक नर्स यांच्यासाठी सुद्धा इथे 1 जागा आहे. त्यामध्ये तुमचं GNM BSc नर्सिंग झालं असेल आणि विथ सर्टिफिकेट सायकॅट्रिक फ्रॉम रिपीटेड इन्स्टिट्यूट. बघा तुमच्याकडे इथे तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे आणि MSc नर्सिंग असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18 ते 64 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्हाला इथे सॅलरी किती मिळणार आहे तर 25,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ओपनसाठी 1 जागा आहे. प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ याच्यामध्ये हॉस्पिटल मॅनेजर आणि कन्सल्टंट यांच्यासाठी इथे जागा आहेत. 1 जागा आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा तुम्ही एनी मेडिकल ग्रॅज्युएट म्हणजे काय असणं गरजेचं आहे. MBBS असेल किंवा BMS असेल, BHMS असेल किंवा BUMS असेल किंवा BDS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ असेल तर तुम्ही प्रोग्राम मॅनेजर यांच्यासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. रिझर्व कॅटेगरीसाठी रिझर्व पण असणार आहे. त्यानंतर 35,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि टोटल 2 जागा आहेत. ST साठी 1, AWS साठी 1 अशा पद्धतीने 2 जागासाठी ते भरती होणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पद आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्यासाठी 1 जागा आहे. तुम्हाला इथे क्लिनिकल सायकोलॉजिस्टमध्ये तुमचं एज्युकेशन होणं गरजेचं, ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर 2 वर्षाचा कोर्स केला असेल किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा 3 वर्षाचा तुम्हाला इथे रिलिव्हंट एक्सपिरियन्स लागणार आहे. 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्हाला इथे सॅलरी किती मिळणार आहे 30,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. VJA यांच्यासाठी ही 1 जागा आहे. त्यानंतर बघा फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठी सुद्धा इथे 2 जागा आहेत. ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपिस्ट असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता. 2 इयर्स तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. 20,000 रुपये सॅलरी मिळणार आहे आणि 2 जागा आहेत. VJA साठी 1 आणि OBC साठी 1 असे टोटल 2 जागांसाठी इथे भरती होणार आहे. पॅरामेडिकल वर्कर यांच्यासाठी 1 जागा आहे. 12th डिप्लोमा आणि पॅरामेडिकल वर्कर फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमध्ये जर तुमचं पॅरामेडिकल कोर्स झाला असेल तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 17,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. SC BC यांच्यासाठी 1 जागा इथे असणार आहे. SC BC साठी यांच्यासाठी 1 जागा असणार आहे. त्यानंतर सिनियर ट्रीटमेंट सुपरविजन यांच्यासाठी 1 जागा आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 20,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. SC BC साठी 1 जागा इथे असणार आहे. एंटॉमॉलॉजिस्टसाठी MSc झूलॉजी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. परत तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे सॅलरी किती मिळणार आहे 40,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. VJ साठी 1, OBC साठी 1, SC BC साठी 1 टोटल असं 3 जागा इथे असणार आहेत. पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यांच्यासाठी 1 जागा आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल त्याच्यामध्ये MPH, MHA, MBA इन हेल्थ याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट झाला असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 35,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. VJ 1 यांच्यासाठी ही 1 जागा आहे. ब्लॉक अकाउंटंट यांच्यासाठी BCom तुम्हाला इथे लागणार आहे. 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 18,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. SC साठी 1 इथे जागा असणार आहे. डेंटल असिस्टंट यांच्यासाठी 12th सायन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 1 इयर डेंटल क्लिनिकल एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर तुमचं 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि ओपन कॅटेगरी इतर कॅटेगरीसाठी तुम्हाला इथे रिझर्वेशन इथे असणार आहे.
त्यानंतर 15,800 रुपये तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे. ओपन ह्या पदासाठी इथे जागा आहे. टोटल 57 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे. किती तर 57 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे आणि त्यामध्ये 29 जूनपर्यंतच कालावधी इथे सांगण्यात आलेले आहे. तरी पण 11 महिन्याचा इथे कालावधी असतो. त्याच्यामध्ये वाढसुद्धा इथे होऊ शकते. केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या संबंधित पद नामंजूर केल्यास संबंधित कोणत्याही पूर्वसूचना न देता उमेदवारांना सेवा समाप्त करावं लागेल. बघा, यांनी जेव्हा त्यांचं काही नियम आले, कुठले नियम लागू झाले, तर तुमची जी कालावधी आहे त्याच्या आधीसुद्धा तुम्हाला काढून टाकण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगलेलं आहे. 1 व 2 पोस्टसाठी म्हणजे स्पेशालिस्ट आणि मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी थेट मुलाखत होणार आहे. आणि मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला कधी हजर राहायचं आहे, जर दिलेल्या ॲड्रेसवरती, म्हणजे ॲड्रेस दिलेला आहे, ॲड्रेस कुठे दिलेला आहे ते मी तुम्हाला सांगते. त्या दिवशी तुम्हाला 18/3/2025 रोजी वार मंगळवार या दिवशी तुम्हाला हजर राहायचं आहे. कुठं हजर राहायचं आहे बघा, एक PDF लिंकमध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे, तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती फिलअप करायची आहे आणि त्यासोबत तुम्ही डॉक्युमेंट्स जोडून तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती जाऊ शकता. जर स्पेशालिस्ट आणि मेडिकल ऑफिसर असतील त्यांच्यासाठी कधीपर्यंत जायचं आहे, 18/3/2025 रोजी तुम्हाला 9 ते 10 दरम्यान जायचं आहे. त्यानंतर गेलेल्या विद्यार्थ्यांचा इथे विचार केला जाणार नाही आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. बघा, तुम्हाला झेरॉक्स घेऊन किंवा ते डॉक्युमेंट्स घेऊन कुठं जायचं आहे, तर जिल्हा प्रशिक्षण केंद्र मल्टीपर्पज हायस्कूल मागे वजिराबाद नांदेड इथे तुम्हाला सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. 10 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर तुम्ही गेलात तर तुमचा विचार केला जाणार नाही आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट पद आहे सायकॅट्रिक नर्स, प्रोग्राम मॅनेजर, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठी कुठल्या तारखेला जायचं आहे, तर 18/3/2025 रोजी मंगळवार. त्याच दिवशी तुम्हाला मूळ कागदपत्रे घेऊन बघा तपासणीसाठी जायचं आहे. संबंधित ॲड्रेसवरती जायचं आहे. कालावधी असणार आहे सकाळी 9 ते 10 या कालावधीमध्ये तुम्हाला मूळ कागदपत्रे घेऊन तिथे हजर राहायचं आहे. आणि तुम्हाला बघा, गुणांकन पद्धतीने इथे तुमचं निवड केली जाणार आहे. 10 वाजेपर्यंत तुम्हाला तिथे जायचं आहे. त्यानंतर तुमची तिथे निवड केली जाणार आहे. बघा, त्याच्यानंतर गेलं तर तुमचं पण विचार केला जाणार नाही. म्हणजे टाईमला महत्त्व दिलेलं आहे. तुम्हाला 10 वाजेपर्यंत कुठल्या हालतीत पोहोचायचं आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे फार्मासिस्ट, डायलिसिस टेक्निशियन यांच्यासाठी तुम्हाला बघा मूळ उमेदवारांना कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्रे तपासणी इथे घेण्यात येणार आहे. बघा, कौशल्य चाचणीसुद्धा इथे घेण्यात येणार आहे आणि मूळ कागदपत्राची तपासणी करून तुमची इथे निवड केली जाणार आहे. तुम्हाला कधी जायचं आहे, 19/3/2025 या रोजी तुम्हाला वार आहे बुधवार, त्या दिवशी 9 ते 10 या टाईममध्ये तुम्हाला तिथे हजर राहायचं आणि तुमचं तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि त्या टाईममध्ये जर तुम्ही गेला नाहीत तर तुमचंसुद्धा इथे विचार केला जाणार नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट पद आहे 10 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर आणि 13 नंबर. त्याच्यामध्ये पॅरामेडिकल वर्कर, STC, एंटॉमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यांच्यासाठी सुद्धा 19/3/2025 वार बुधवार रोजी सकाळी 9 ते 10 या कालावधीमध्ये मूळ कागदपत्रे घेऊन जे दिलेला ॲड्रेस आहे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे, वजिराबादमध्ये इथे भरती होणार आहे, तर तुम्हाला तिथे जायचं आहे. स्टाफ नर्स, LHV फिमेल मेल यांच्यासाठी तुम्हाला इथे सुद्धा कौशल्य चाचणी होणार आहे. मूळ कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे. 20/3/2025 रोजी वार गुरुवार या दिवशी तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. त्यानंतर बघा, ब्लॉक अकाउंट आणि डेंटल असिस्टंट यांच्यासाठी 21/3/2025 वार शुक्रवार रोजी सकाळी 9 म्हणजे 9 ते 10 या कालावधीमध्ये तुम्हाला म्हणजे कागदपत्राचा बंच घेऊन तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. बघा, तुम्हाला कुठं हजर राहायचं आहे तर हे सुद्धा सांगितलेलं आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र मल्टीपर्पज हायस्कूलच्या मागे वजिराबाद नांदेड हे असून सर्व संबंधितांनी पद निहाय देण्यात आलेला आहे. दिनांकाच्या दिवशी सकाळी 9 ते 10 वाजता उपस्थित राहणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. इथं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांना ग्राह्यसुद्धा धरलं जाणार नाही आहे. थेट मुलाखतीकरिता इथे पद्धत असणार आहे. विशेषतज्ञ व पदाकरिता वरील गुणांकन पद्धतीने राहील. बघा, तुमचं कशा पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे, थेट मुलाखत तुमची इथे घेतली जाणार आहे. सब्जेक्ट नॉलेज त्याच्यासाठी 10 मार्क्स देण्यात येणार आहे. रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेज यांच्यासाठी 10 मार्क्स येणार आहे. लिडरशिप
क्वालिटी 10 मार्क्स देण्यात येणार आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी यांच्यासाठी 10 मार्क्स देण्यात येणार आहे. एक्सपिरियन्स असेल तर त्याच्यासाठी 10 मार्क्स. फॉर गव्हर्मेंट एक्सपिरियन्स 2 मार्क्स फॉर 1 इयर. फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स 1 मार्क फॉर 1 इयर. असं तुम्हाला 10 मार्क्स इथे एक्सपिरियन्ससाठी देण्यात येणार आहे. टोटल एक्सपिरियन्स 10 मॅक्झिमम. बघा अशा पद्धतीने तुमचं इथे निवड केली जाणार आहे. थेट मुलाखतसुद्धा इथे राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स कशा पद्धतीने घेतलं म्हणजे कशा पद्धतीने तुमची इथे निवड केली जाणार आहे हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. पदाच्या मूळ शैक्षणिक बघा तुमची शैक्षणिक अर्हतेनुसार तुमचे गुणांकन पद्धतीने तुमची इथे निवड केली जाणार आहे. बघा इथे तुमची शैक्षणिक अर्हता यांच्यानुसार तुम्हाला गुणांकन देण्यात येणार आहे. त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे. ज्यांचं बेसिक क्वालिफिकेशन असणार आहे त्यांना जे 60% आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 50% प्रमाणे प्रोपोर्शनल काढणार आहेत आणि त्यानुसार तुमचं इथे तुम्हाला 30 मार्क्स देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता संबंधित शैक्षणिक अर्हता त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षाची टक्केवारी तुमची इथे काढणार आहेत आणि त्यानुसार सुद्धा तुम्हाला इथे मार्क्स देण्यात येणार आहेत. आणि तुमचा जर अनुभव असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे मार्क्स भेटणार आहेत. अशा पद्धतीने तुमची इथे निवड केली जाणार आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन इथे म्हणजे वयोमर्यादा किती असणार आहे मी कमीत कमी आणि जास्तीत जास्त सांगितलेले आहे. त्यानुसार तुमचं वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने इथे तुम्हाला अनुभवसुद्धा दिलेला आहे असेल तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचा बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे. कुठल्या पदाकरिता तुम्ही इथे अर्ज करताय ते तुम्हाला लिहायचं आहे. पासपोर्ट आकाराचा नजीकचा स्वाक्षरी करून फोटो लावा. तुम्हाला इथे स्वाक्षरी करून फोटो लावायचा आहे. संपूर्ण नाव आडनाव स्वतःचे नाव आणि वडिलाचे नाव पतीचे नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये तुम्ही इथे लिहू शकता. पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता आणि कायमस्वरूपीच पूर्ण पत्ता तुम्हाला इथे लिहायचा आहे. भ्रमध्वनी क्रमांक मोबाईल नंबर लिहू शकता. 2 असेल तर 2 1 असेल तर 1. ईमेल ID सुद्धा इथे द्यायची आहे. जन्मतारीख तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय 8/3/2025 रोजी तुमचं वय किती आहे हे सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. राज्याच्या रहिवासी आहात का नाही तुम्ही रहिवासी आहात का तर ते सुद्धा टाकायचं आहे. जातीचे प्रमाणपत्र आहे का ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. कुठल्या जाती तुम्ही येत आहे मूळ जातीचा प्रवर्गसुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे. विवाहित आहेत अविवाहित आहेत ते सुद्धा इथे टाकू शकता. शैक्षणिक अर्हता बघा तुम्ही किती काय उत्तीर्ण केला आहात बोर्ड विद्यापीठाचे नाव उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण किती टक्केवारी असं तुम्ही इथे कितीपैकी इथे टाकू शकता. अनुभव बघा धारण केलेले पद काम केलेल्या संस्थेचे नाव काम केलेल्या कालावधी दिनांक नमूद बघा करावी. बघा तुम्ही कधीपासून कधीपर्यंत तुम्ही इथे कालावधीमध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे. एकूण वर्ष तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर कुठल्या प्रकारची तुमच्यावर फौजदारी खटला चालू आहे का आपण विरुद्ध न्यायप्रविष्ट प्रकरण फौजदारी शिस्तबंध विषयक प्रकरण तत्सम इत्यादी कारवाई चालू आहे का होय नाही ते तुम्ही टाकू शकता. होय किंवा नाही असल्यास आणि अर्जासोबत छायांकित सत्यप्रती तुम्हाला इथे जोडायचे आहेत. बघा कुठले कुठले तुम्ही डॉक्युमेंट्स जोडणार आहेत त्याचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे का होय नाही सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आणि इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता आणि ठिकाण दिनांक स्वाक्षरी आणि नाव त्यानंतर तुम्हाला प्रतिज्ञापत्रसुद्धा दिलेलं आहे तो सुद्धा तुम्हाला इथे भरायचा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा लाईक करा शेअर करा. धन्यवाद.